ची कृपादृष्टी आता पाहायला मिळाली। 15 दिवसांच्या खंडानंतर आता पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। खरीपाच्या पिकांना यामुळे आता मोठा दिलासा मिळणार असल्यानं बळीराजा देखील सुखावलेला आहे। बुलढाणा जिल्ह्याला हवामान विभागानं पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय। शेतातील सुकत असलेल्या पिकांना या पावसानं आता नव संजीवनी मिळते। त्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा आता कमालीचा समाधानी झाल्याचं दिसतंय। तसंच सततच्या पावसानं जिल्ह्यात ठिकठिकाणी चांगलाच गारवा निर्माण झालेला आहे। प्रफुल्ल खंदारे आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत, त्यांच्याकडे मी जातोय। प्रफुल्ल, बुलढाण्यामध्ये पुन्हा एकदा आता पाऊस सक्रिय झालेला आहे। 15 ते 20 दिवसांचा पावसाचा खंड पाहायला मिळालेला होता। अर्थातच शेतकऱ्यांची चिंता देखील वाढलेली होती, मात्र पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाल्यानं बळीराजा आता सुखावल्याचं चित्र आहे आणि पिकांना देखील नवसंजीवनी मिळते। अधिकचे नेमके अपडेट काय आहे? शुभा, नक्कीच अत्यंत शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावं लागेल, तितकीच ती सर्वसामान्यांसाठी देखील आहे। गेल्या 15 दिवसापासून पावसाने या ठिकाणी उसंत घेतली होती, त्यामुळे शेतामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये तब्बल 7 लाख हेक्टरच्या वर खरीपाची पेरणी झालेली आहे आणि ही बहुतांश जे पिके आहेत ते सोयाबीन कपाशीशी संबंधित आहेत। तूर त्यामध्ये पेरला गेली होती, मात्र तब्बल 15 दिवसाच्या या पावसाच्या खंडाने शेतकरी मोठा चिंतेत सापडला होता। आपल्याला माहित आहे जून पूर्ण कोरडा गेला। जून अखेरीस पावसाने या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यात एंट्री मारली। त्यानंतर कुठेतरी बळीराजाने मोठ्या प्रमाणात पेरणी केली खरीपाची आणि त्यानंतर पुन्हा एकदा ही 15 दिवसाची पावसाने घेतलेली उसंत शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी ठरत होती। कुठेतरी कालपासून हा जो पाऊस आहे पूर्णतः सक्रिय झाला। सार्वत्रिक पाऊस बुलढाणा जिल्ह्यामध्ये पडत असल्याचं चित्र पाहायला मिळतं। त्यामुळे या पिकांना संजीवनी मिळते, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर देखील या पावसामुळे हसू फुलल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल। एकंदरीतच आधी आपण पाहतोय बियाणांचे भाव वाढलेत, खतं या ठिकाणी मिळत नाहीये। अशा परिस्थितीमध्ये या आसमानी संकटाने शेतकऱ्यांवर काट टाकली होती, मात्र कालपासून सुरू झालेल्या पावसानं प्रफुल्ल, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या पावसाच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। तर बुलढाण्यामध्ये आता पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय। 15 दिवसांपासून पावसाचा हा खंड पडलेला होता आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा पावसाची संततधार सुरू झाल्यानं पिकांना देखील मोठा दिलासा मिळतो आहे। तर शेतकऱ्यांची चिंता देखील आता मिटलेली आहे। खरीपाच्या पिकांना या पावसाचा मोठा फायदा होणार आहे।